गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंस न लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहना दियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान चर्चा आपण बघतो आहे आणि या अंतर्गत गुणस्थान प्रकरण आमचं सुरू आहे. गुणस्थान अत्यंत महत्वाचं असं प्रकरण आहे. मोह आणि योग यांच्या उदयाच्या निमित्ताने जीवाच्या परिणामांची होणारी तरतमता दर्शविणारं यंत्र थर्मामीटर म्हणजे गुणस्थान आहे. आणि म्हणून गुणस्थानाच्या माध्यमातून आम्ही आमच्या भावांची पडताळणी करणार आहोत. भाव आमचे कोणते असताना कोणत्या पायरीवर आम्ही उभे आहोत हे आमचं आम्हाला ज्ञात होऊ शकतं. परिणामांकडे जर आम्ही लक्ष दिलं तर आमच्या परिणामांच्या माध्यमातून आम्हाला कर्मबंध देखील कशा प्रकारचा होतो आहे याची पण विवेचना आपण करू शकतो. या दृष्टीतून आपण गुणस्थानाचं प्रकरण बघितलं आणि आता आपण 11व्या गुणस्थानावर त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि 11वं गुणस्थान म्हणजे हे गुणस्थान श्रेणी आरोहण करणाऱ्या जीवाचं औपशमिक भावाच्या पूर्ततेचं गुणस्थान आहे. 11वं गुणस्थान ज्याचं नाव आहे वीतराग छद्मस्त औपशमिक अशा प्रकारचं. तर उपशम श्रेणी आरोहण करणारा जीव 11 गुणस्थान पर्यंत जाऊ शकतो आणि त्यानंतर निश्चितपणे तेथून त्याचं पतन होणार आहे. अशा तऱ्हेने 11व्या गुणस्थानाचा अधिकारी कोण आहे, स्वामी कोण आहे, कोण 11 गुणस्थान पर्यंत पोहोचू शकतो याचा विचार करताना सांगितलं की जो एक तर क्षायिक सम्यक दृष्टी असेल तो किंवा द्वितीयोपशम सम्यक्त्व ज्यांनी प्राप्त केलेलं आहे त्यालाच उपशम श्रेणी चढण्याचा अधिकार आहे. या दृष्टीने आम्ही काल प्रथमोपशम आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये फरक पाहिला. पहिला फरक पाहिला होता की प्रथमोपशम सम्यक्त्व चारही गतीतील जीवांना संज्ञी पंचेंद्रिय जीवांना संभवनीय आहे. द्वितीयोपशम सम्यक्त्व फक्त मनुष्य पर्यायी मध्ये शक्य आहे आणि ते मुनींनाच होणार आहे. दुसरी विशेषता सांगितली होती की प्रथमोपशम सम्यक्त्वात मरण होत नाही. द्वितीयोपशम सम्यक्त्वात मरण संभवनीय आहे आणि जर तो द्वितीयोपशम सम्यक्त्व असताना त्याचं मरण झालं तर निश्चितपणे तो देव पर्यायी मध्येच जन्म घेणार आहे. मिथ्यात्व गुणस्थानातून ज्या सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली ते प्रथमोपशम आहे आणि वेदक क्षायोपशमिक सम्यक्त्वातून जे सम्यक्त्व प्राप्त केलेलं आहे उपशम सम्यक्त्व ते द्वितीयोपशम सम्यक्त्व असणार आहे. द्वितीयोपशम सम्यक्त्व श्रेणी चढण्यासाठी आवश्यक आहे त्याची गुणस्थानं 4 ते 11 पर्यंत आहे. प्रथमोपशम सम्यक्त्वाची गुणस्थानं 4थ्या पासून 7व्या पर्यंत आहे. नंतर प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये अनंतानुबंधीची विसंयोजना करावी लागत नाही. मात्र द्वितीयोपशम सम्यक्त्वात अनंतानुबंधीची विसंयोजना आवश्यक असते. कारण अनंतानुबंधीची विसंयोजना केल्याशिवाय त्या जीवाचे परिणाम श्रेणी चढण्या इतके निर्मल होत नाही. म्हणून अनंतानुबंधीची विसंयोजना
द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये अपरिहार्य सांगितलेली आहे. जर तो उपशम श्रेणी म्हणजे द्वितीयोपशम सम्यक्त्वी बनणार असेल तर. अशा रीतीने हे फरक आपल्याला प्रथमोपशम सम्यक्त्वात आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वात पाहता येतात. आणि या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की प्रथमोपशम सम्यक्त्वी आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वी दोघही श्रेणी चढू शकतात का, 11व्या गुणस्थानाला प्राप्त होऊ शकतात का, तर त्याचं उत्तर असणार आहे की प्रथमोपशम सम्यक्त्ववाला उपशम श्रेणी आरोहण करू शकत नाही. द्वितीयोपशम सम्यक्त्व त्या ठिकाणी कर्ण त्याला अपरिहार्य आहे. इथपर्यंतचं प्रकरण आपण काल बघितलेलं आहे. महत्वाचं प्रकरण आहे म्हणून मी परत थोडस या ठिकाणी रिपीट केलं. आता तिसरा पॉइंट पहा. प्रथमोपशम सम्यक्त्व चौथे से 7वे गुणस्थान तक होत आहे. प्रथमोपशम सम्यक्त्व 7व्यापर्यंत आहे. त्यानंतर जर त्याला पुढे जायचं असेल तर त्याला अनंतानुबंधीची विसंयोजना करून द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करून घ्यावी लागते. आणि चौथी विशेषता सांगितली कि प्रथमोपशम सम्यक्त्व के अल्पकाल में श्रेणी चढ़ना संभव नहीं है. कारण प्रथमोपशमाचा जरी अंतर्मुहूर्त कालावधी असला तरी तो अंतर्मुहूर्त छोटा आहे आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वाचा अंतर्मुहूर्त मोठा आहे. त्यामुळे श्रेणी चढणं द्वितीयोपशम सम्यक्त्वातच त्या ठिकाणी शक्य आहे. अशा रीतीने इन कारणों से सिद्ध है कि उपशम श्रेणी वालों के 8वें से 11वें गुणस्थान तक द्वितीयोपशम सम्यक्त्व होता है, प्रथमोपशम सम्यक्त्व नहीं होता. नंतरचा प्रश्न आहे, इस गुणस्थान में कितने ज्ञानोपयोग नहीं होते. 11व्या गुणस्थानात ज्ञानोपयोगापैकी किती ज्ञानोपयोग राहतील आणि किती राहणार नाही. तर त्या ठिकाणी किती राहतील, पहिल्यांदा हा प्रश्न पहा. 4 किती राहतील? 4. 4 राहतील. मतिश्रुत, अवधी आणि मनपर्याय. सुमती आणि म्हणजे कुमती, कुश्रुत, कुअवधी आणि केवळ ज्ञान नसेल. 4 नसेल. ज्ञान. म्हणून मनपर्याय हे त्याला राहणार नाही. कुमती, कुश्रुत, कुअवधी आणि केवल ज्ञानोपयोग आणि हे 4 उपयोग त्याला राहणार नाही. इस गुणस्थान में कितने ध्यान होते हैं. 11वं गुणस्थान आहे आणि 11व्या गुणस्थानात पहिल्यांदाच ध्यान किती राहतील. शुक्ल ध्यानच राहील. शुक्ल ध्यान. आणि पण त्या शुक्ल ध्यानामध्ये जे 4 भेद सांगितलेले आहे, पृथक्त्व, वितर्क, शुक्ल ध्यान, एकत्व, वितर्क, अविचार, शुक्ल ध्यान, सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि विपरीत क्रिया निवर्तिनी. या 4 शुक्ल ध्यानापैकी किती शुक्ल ध्यान 11व्या गुणस्थानामध्ये होऊ शकतात. पहिलं पृथक्त्व, वितर्क. पृथक्त्व, वितर्क एकच शुक्ल ध्यान होणार आहे. कारण याचं कारण असं की ज्या वेळेला हा एकत्व, वितर्क, अविचार, शुक्ल ध्यान म्हणजे दुसरं शुक्ल ध्यान करतो, दुसऱ्या शुक्ल ध्यानाचं फळ हे 3 घातिया कर्मांचा अभाव आहे. ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतर आहे. आणि तो या ठिकाणी होतच नाही. कारण 11व्या गुणस्थानात राहिल्यानंतर अंतर्मुहूर्त त्याचा काळ संपला की तो निश्चितपणे खाली येणार आहे. 10व्यात, 9व्यात या क्रमाने तो खाली येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी पहिलं पृथक्त्व, वितर्क, विचार नावाचं शुक्ल ध्यान आहे. या पृथक्त्व, वितर्क, शुक्ल ध्यानामध्ये वितर्क म्हणजे श्रुतज्ञान आणि पृथक्त्व म्हणजे द्रव्य, अर्थ आणि योग यांची संक्रांती. पृथक्त्व याचा अर्थ की पदार्थ बदलू शकतो, योग बदलू शकतो, वचन बदलू शकतं. अशा प्रकारचा जिथे बदल संभवनीय आहे त्या ध्यानाला म्हणायचं पृथक्त्व, वितर्क, विचार नावाचं प्रथम शुक्ल ध्यान. म्हणून या गुणस्थानामध्ये केवळ
पृथक्त्व वितर्क विचार ध्यान ही होता है, ऐसा कोई नियम नहीं है सांगतात. अर्थात इस गुणस्थान में एकत्व वितर्क अविचार ध्यान भी होता है. एकत्व वितर्क अविचार ध्यान को अप्रतिपाती नहीं कहा. या ठिकाणी दुसरंही आचार्यांचं मत सांगितलं की काही आचार्यांनी एकत्व वितर्क विचार नावाचं ध्यानही मांडलं आणि हे अप्रतिपाती नाही, म्हणजे हे सुटू पण शकतं. अशा प्रकारचं अप्रतिपाती नहीं कहा, म्हणजे प्रतिपाती पण आहे. क्योंकि उपशांत कषाई जीव भवक्षय या कालक्षय के निमित्त से पुन्हा कषायों को प्राप्त होता है. आता या ठिकाणी दोन शब्द आलेले आहे, उपशांत कषाई भवक्षय आणि कालक्षय. त्याचा खुलासा करणार आहे. भवक्षय याचा अर्थ त्याची आयु समाप्त होणं आणि कालक्षय याचा अर्थ त्या गुणस्थानाचा जो अंतर्मुहूर्त काल आहे तो समाप्त होणं. कारण उपशमना आहे, उपशमना जास्तीत जास्त अंतर्मुहूर्त राहू शकते, त्यापेक्षा जास्त राहू शकत नाही. एखाद्याला जर बेशुद्ध केलं तर ठराविक काळानंतर जसा तो परशुद्धीमध्ये येतो त्याप्रमाणे हे कर्म काही विशिष्ट काळासाठी उपशमित झालेले आहे आणि ते परत सचेत होऊन परत उदयात येतात. म्हणून याला म्हणायचं भावक्षय, कालक्षय. काल संपला त्याचा आणि काल संपला की परत आता सूक्ष्म लोभाचा उदय येईल, बादर लोभाचा उदय येईल, या क्रमाने तो परत खाली पतित होणार आहे. म्हणून भवक्षय या कालक्षय के निमित्त से पुनः कषायों को प्राप्त होते हैं. उस समय एकत्व वितर्क अविचार ध्यान का प्रतिपात देखा जाता है. म्हणजे त्यांनी 11व्या गुणस्थानात दोन ध्यानं मांडली आणि तो परत कालक्षयाने किंवा भवक्षयाने खाली आला तर एकत्व वितर्क ध्यान त्या ठिकाणी सुटू शकतं. यदि वह ध्यान मात्र क्षीण कषाय जीव को होता है तो उसका प्रतिपात नहीं होता. इस प्रकार इस गुणस्थान में पृथक्त्व वितर्क विचार एवं एकत्व वितर्क अविचार दोनों ध्यान होते हैं, हे धवलाकरांनी म्हटलेलं आहे. आता भवक्षय आणि कालक्षय इसका क्या अर्थ है. भवक्षय म्हणजे एखादा जीव जर त्यांनी श्रेणी आरोहण करण्याच्या आधी आयुबंध केला असेल तर. पहिला प्रश्न मी विचारते आता की त्या जीवाला श्रेणी आरोहण करताना तो जीव आयुबंध करू शकतो का. श्रेणी आरोहण करताना तो जीव आयुबंध करू शकतो का, नवीन आयुचा बंध बांधू शकतो का. 8व्या 6व्या भागापर्यंत करू शकतो तो आणि 8व्यात श्रेणी आरोहण करतो म्हणजे होत असेल. आणि मग त्याचे 4 भाग केले ना, पहिल्या भागात देवायुचा करेल, दुसऱ्या भागात मरण झालं तर असं काही आहे. इथे नाहीये. अच्छा, इथे नाही. इथे प्रश्न असा आहे, म्हणजे इथे आयुबंध हा 7व्या गुणस्थानापर्यंतच होतो, गतिबंध 8व्याच्या 6व्या भागापर्यंत होतो. ओके. आणि आयुबंध जो होतो हा 6व्या गुणस्थानातच सुरू होतो, त्याची पूर्ती मात्र 7व्या गुणस्थानात होऊ शकते. म्हणून 7 पर्यंत आयुबंध होऊ शकतो असं म्हटलं जातं. पण सुरुवात 6व्या गुणस्थानातच होणार असते. म्हणून 6वं 7वं गुणस्थान या अनुषंगाने जोडून सांगितलं. दुसरा प्रश्न, आयुबंध हा कसा बंद होतो. म्हणजे एक समय होतो, 2 समय होतो, किती वेळपर्यंत आयुबंध होतो. अंतर्मुहूर्तापर्यंत होतो. एक अंतर्मुहूर्त पर्यंत हा आयुबंध होतो. आणि जी प्रकृती एक अंतर्मुहूर्त पर्यंत बांधली जाते तिला निरंतर बंधी प्रकृती म्हणतात. म्हणजे एक अंतर्मुहूर्त पर्यंत निरंतर त्याच आयुचा बंध त्याला होत राहतो. यामध्ये विशेषता ही पाहायची की पहिल्या समयामध्ये ज्या आयुचा बंध सुरू झालेला आहे तीच आयु शेवटच्या समयापर्यंत, अंतर्मुहूर्ताच्या शेवटच्या समयापर्यंत बांधणार आहे. परंतु
पहिल्या समयात स्थितिबंध जास्त असणार आहे, हळूहळू स्थितिबंध कमी 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 तो बांधत राहणार आहे. अशा तऱ्हेने एक अंतर्मुहूर्त पर्यंत तो आयुबंध करणार आहे. म्हणून 6व्या गुणस्थानात आयुबंध सुरू झाला तर त्याची पूर्ती 7व्यात पण होऊ शकते, अंतर्मुहूर्त बांधतो म्हणून. आणि अशा तऱ्हेने हा जीव तिथे आयुबंध करतो. आता ज्या जीवाचं 11व्या गुणस्थानामध्ये मरण होणार आहे त्या जीवानी श्रेणी आरोहण करण्याच्या आधीच आयुबंध केलेला असला पाहिजे. कारण श्रेणी आरोहण केल्यावर आयुबंध पडतच नाही. मग कुठे आधी त्यांनी आयुबंध केलेला असला पाहिजे. आणि 4थ्या गुणस्थानाच्या वर जाणारा जीव हा निश्चितपणे देवायुचाच बंध करणारा असला पाहिजे. जर त्याला बंध झाला असेल आयुबंध तर केवळ देवायुचा. मनुष्यायु, तिर्यंचायु आणि नरकायु या 3 आयुचा बंध जर जीवाला झाला असेल तर तो कोणत्याही तऱ्हेने श्रावकांची व्रत किंवा मुनींची व्रत पाळू शकत नाही. नियम आहे, सत्तेत त्याच्या नवीन 3 आयुपैकी कोणतंही आयु असेल तर तो 4थ्या गुणस्थानाच्या वर जाऊ शकत नाही. एक तर त्याला आयुबंध देवायुचाच व्हावा लागेल किंवा नसला तरीही तो व्रत पाळू शकेल. यदा कदाचित अजून झाला नाही आयुबंध, तो व्रत पाळू शकेल. पण आयुबंध झालेला असेल तर मात्र तो वर जाऊ शकत नाही. त्यामुळे आता याला जो 4थ्या गुणस्थानाच्या पुढे कोणत्याही जीवाला आयुबंध होईल तो देवायुचाच होणार आहे. आता याला जो बद्ध आयुष्य आहे याचं स्मरण 11व्या गुणस्थानात संभवनीय आहे. म्हणजे आता हा जीव उपशम श्रेणी आरोहण करणारा आहे. आणि कधी त्यांनी उपशम श्रेणी आरोहण केली असा जर प्रश्न उपस्थित झाला तर आयु शिल्लक त्याची अत्यंत कमी राहिलेली आहे. 1 अंतर्मुहूर्त, 2 अंतर्मुहूर्त अशी त्याची आयु शिल्लक राहिली असताना त्यांनी औपशमिक श्रेणी चढण्यास सुरुवात केली. कारण श्रेणी चढायला कालावधी 1 अंतर्मुहूर्त लागणार आहे. आणि या अंतर्मुहूर्तात 11व्या गुणस्थानापर्यंत गेला आणि तिथे त्याची आयु समाप्त झाली. म्हणजे आयुच्या शेवटच्या अंतर्मुहूर्त किंवा फार फार 2 अंतर्मुहूर्त आधी त्यांनी श्रेणी आरोहण करायला सुरुवात केलेली आहे. असा जीव 11व्या गुणस्थानात भवक्षयानी मरण प्राप्त करू शकतो. आणि ज्यांनी आयुबंध केला नाही तो जीव मात्र निश्चितपणे क्रमाने, ज्या क्रमाने त्यांनी कर्माची उपशमना केली त्याच क्रमाने परत कर्माचा उदय सुरू होत होत 7व्यामध्ये नंतर 6व्यामध्ये येऊन पोचणार आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी कशाची उपशमना केलेली होती? 8व्या गुणस्थानात वेदाची केलेली होती, हास्यादी 6ची केलेली होती, नाही हास्यादी 6ची पहिले केली होती, मग वेदची केली होती, नंतर क्रोध, मान, माया, बादरलोभ आणि सूक्ष्मलोभ. तर या क्रमाने सूक्ष्मलोभ, बादरलोभ, मग माया, मान, क्रोध, नंतर वेद अशा तऱ्हेने परत खाली उतरत उतरत त्याच्या सत्तेत आहेच ते सगळं. आता त्याच्याजवळ ते कर्म आता विद्यमान आहे आणि अशा रीतीने तो त्याचं उपशमन संपवून 6व्यापर्यंत पोचलेला आहे. याला म्हणायचं कालक्षय. त्याचा काळ संपला आणि काळ संपला म्हणून तो 11व्यामधून 6 पर्यंत क्रमाने पतित झाला. आता 6 पर्यंत आला, पण पुढे काय होणार या जीवाचं? औपशमिक श्रेणी तर त्यांनी आरोहण केली आहे, पण पुढचं काय आहे? तर पुढे जर तो स्वतःच्या परिणामांना सांभाळू शकला तर परत त्याचं 6वं 7वं 6वं 7वं असं स्वस्थान, अतिशय नाही स्वस्थान, अप्रमत्त आणि प्रमत्त असं गुणस्थान होत राहील. प्रमत्त असंयत आणि अप्रमत्त असंयत अशा प्रकारच्या 6व्या आणि 7व्या गुणस्थानात तो फिरत राहील, हजारो वेळा तिथे जाईल. आणि हेही त्याला शक्य झालं नाही, इथे तो सावरू शकला नाही आणि त्याला जर अप्रत्याख्यानावरणाचा उदय आला, प्रत्याख्यानावरणाचा उदय आला तर तो 5व्यात जाईल.
जर अप्रत्याख्यानाचा उदय आला तर तो चौथ्यात जाईल आणि अनंतानुबंधीचा उदय मात्र त्याला येणार नाही. हे परत लक्षात घ्यायचं. कारण विसंयोजना केली आहे. संयोजना विसंयोजना केलेली आहे. त्यामुळे अनंतानुबंधीचा उदय येणार नाही आणि मग त्याला चौथ्यामध्ये आल्यानंतर यदा कदाचित मिथ्यात्वाचा उदय आला, कारण मिथ्यात्व सत्तेच आहे, मिथ्यात्वाचा उदय आला तर तो पहिल्या गुणस्थानाला प्राप्त होईल. अशा तऱ्हेने कालक्षयाची प्रक्रिया इथपर्यंत जाऊन संपू शकते. आवश्यक नाही की तो इथपर्यंतच येईल, पण आला तर इथपर्यंत देखील येऊ शकतो, ही शक्यता तिथे विद्यमान आहे. आता हा जो पहिल्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्व गुणस्थानामध्ये आलेला जो जीव आहे, या जीवाजवळ कर्म परिस्थिती कशी आहे? मिथ्यात्वाचा त्याला उदय सुरू झालेला आहे, पण इथे एक अंतर्मुहूर्त पर्यंत मिथ्यात्वाचा अनंतानुबंधीचा उदय नाही, अनंतानुबंधी नाही आहे. बंध मिथ्यात्वात आल्याबरोबर मिथ्यात्वाचाही बंध सुरू झाला आणि अनंतानुबंधीचा बंधही सुरू झाला. दोन्ही बंध युगपत सुरू झाले, मिथ्यात्वाचा आणि अनंतानुबंधीचा. पण एक काही काळापर्यंत, एक अंतर्मुहूर्तपर्यंत मिथ्यात्वाचा उदय आहे, पण अनंतानुबंधीचा उदय नाही, अशी परिस्थिती या 11व्या गुणस्थानातून मिथ्यात्वात पडलेल्या जीवाची होऊ शकते. आणि 11व्या एक अंतर्मुहूर्त संपलं म्हणजे जे अनंतानुबंधी त्यांनी बांधलेलं आहे मिथ्यात्वासोबत, त्याचा आबाधा व्यतीत झाला की अनंतानुबंधीचा उदय सुरू असतो. म्हणून जर कधी मनामध्ये प्रश्न आला की मिथ्यात्वाचा उदय आहे आणि अनंतानुबंधीचा उदय नाही, अशी शक्यता कुठे आहे का, असं होऊ शकतं का, तर त्याचं उत्तर आहे या परिस्थितीमध्ये हे संभवनीय आहे. मिथ्यात्वाचा तो उदय आहे पण अनंतानुबंधीचा उदय नाही, ही इथे घडलेली परिस्थिती आहे. अशा तऱ्हेने हे 11वं गुणस्थान आपण दोन्ही दृष्टीतून बघितलेलं आहे. आता यावर काही कुणाला प्रश्न असेल तर विचारू शकता 11व्या गुणस्थानाबद्दल. नसेल तर आपण 12व्या ज्ञान मनपर्य ज्ञान आहे का? मनपर्य ज्ञान, हो, मनपर्य ज्ञान देखील क्षयोपक्षमिक आहे. आणि मनपर्य ज्ञानावरणाच्या मुळे मनपर्य ज्ञान होत नाही का? असं आता हे मनपर्य ज्ञानावरण कर्मामुळे नाही. कर्मामुळे कसं ज्ञान होईल? कर्मानी काय केलं कार्य? आपल्या ज्ञानावर आवरण टाकलं. मनपर्य ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपक्षमानी ज्ञान प्राप्त आहे, ज्ञान संभवनीय आहे. मनपर्य ज्ञानावरण कर्माच्या उदयानी म्हटलं किंवा मनपर्य ज्ञानावरण कर्मानी ज्ञानाची प्राप्ती आहे का? असं नाही आहे. मतिज्ञानावरण कर्माच्या उदयात ज्ञान मतिज्ञान आहे का? नाही आहे. कसं आहे, मतिज्ञानावरण कर्माच्या उदयात आमचं मतिज्ञानावर आवरण पडलेलं आहे, मतिज्ञान आवृत्त झालेलं आहे. आणि जेव्हा क्षयोपक्षम आहे, क्षयोपक्षमामध्ये ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. जेवढा कर्माचा अनुदय तेवढी ज्ञानाची प्राप्ती. घाती कर्माच्या बाबतीत असं लावायचं की जेवढ्या कर्माचा अनुदय आहे त्यांनी आम्हाला आमचं ते ज्ञान उजागर झालेलं आहे, तेवढ्या ज्ञानाची आम्हाला प्राप्ती झालेली आहे. तेवढं दर्शनावरणचं लावलं तर तेवढं दर्शन आम्हाला प्रगट झालेलं आहे. अंतराय कर्माचं लावलं तर तेवढं शक्ती अंश आम्हाला प्रगट झालेले आहे. आणि बाकीच्या बाबतीत मात्र अघाती कर्माच्या बाबतीत लावायचं की नामकर्माच्या उदयामध्ये
शरीराची प्राप्ती झालेली आहे. आयु कर्माच्या उदयात हा जीव आयु कर्म भोगतो आहे किंवा पारतंत्र्यात विद्यमान आहे, तिथे उदय लावायचा. हे उदयाने आम्हाला अघातीपणाचं स्वरूप प्राप्त करून दिलं आहे, जे आमचा स्वभाव रूप नाही, विभावपणा आहे. शरीर प्राप्त होणं आमचा स्वभाव नाही. नामकर्माच्या उदयात आम्हाला ही शरीराची प्राप्ती झालेली आहे. म्हणून दोन घाती कर्मात आणि अघाती कर्मात हा महत्वाचा फरक लक्षात घ्या. क्लिअर? म्हणून मनपर्यय ज्ञानावरण कर्माच्या क्षयोक्षमानी मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती आहे. आम्हाला आज मनपर्यय ज्ञान नाही, याचं कारण आम्हाला आज मनपर्यय ज्ञानावरण कर्माच्या सर्व घाती स्पर्धकांचा उदय सुरू आहे. म्हणून यत्किंचित देखील प्राप्ती नाही. मतिज्ञानही आम्हाला संपूर्ण आहे का? नाही. संपूर्ण मतिज्ञान पण नाही. जे ज्ञान आम्हाला आज प्राप्त नाही, त्या कर्माचा उदय आम्हाला आहे. जसं आपल्याला समजा एकच भाषा येते किंवा दोनच भाषा येतात आणि बाकीच्या इतक्या भाषा जगामध्ये बोलल्या जातात, त्याचं ज्ञान आम्हाला अजिबात नाही. तर त्या भाषेवर आवरण टाकणाऱ्या मतिज्ञानावरण कर्माच्या सर्वघाती स्पर्धकांचा आम्हाला उदय आहे. एखाद्या वस्तूबद्दल आम्हाला काहीच माहित नाही, तर त्या वस्तूवर आवरण टाकणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय लावायचा. मतिज्ञान आम्हाला आहे म्हणून सगळंच्या सगळं मतिज्ञान नाही आहे. म्हणून काहीच्या सर्व घातींचा उदय पण सुरू आहे. आणि जो आम्हाला क्षयोक्षम आहे, जो देशघातीचा उदय आहे, तर देशघातीच्या उदयानी पण आम्हाला ज्ञान आहे का? आम्ही म्हणतो क्षयोक्षमाची व्याख्या लावताना क्षयोक्षमाची व्याख्या लावतो, वर्तमान काळी उदय येण्यायोग्य सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. भावी काळात उदयात येणाऱ्या सर्व घाती स्पर्धकांचा सद्वस्थारूप उपशम आणि वर्तमान काळामध्ये देशघाती स्पर्धकांचा उदय. मग आता प्रश्न माझा हा आहे की या देशघाती स्पर्धकाच्या उदयामुळे आम्हाला ज्ञान आहे का? देशघाती नाही, ती तीनही कर्मांची जेव्हा तीनही प्रकारची जेव्हा अवस्था होईल तेव्हा म्हणजे उपशम, क्षय म्हणजे सद्वस्थारूप उपशम आणि उदय असं जेव्हा असेल तेव्हाच आपल्याला ज्ञान होईल. पण प्रश्न माझा थोडा की देशघातीचा उदय आहे, तर देशघातीच्या उदयाने आम्हाला ज्ञानाची प्राप्ती आहे का? हो, अंशतः आहे ना. आहे की नाही? नाही आहे का? नाही, देशघातीच्या उदयात नाही. जो सर्व घातीचा अनुदय आहे किंवा हे म्हणजे जेवढ्या कर्माचं आवरण बाजूला झालं, त्या आवरण हटल्याने आम्हाला प्राप्ती आहे. पण देशघाती स्पर्धकांच्या उदयामुळे प्राप्ती नाही. उलट आमचं ज्ञान देशघाती स्पर्धकांचा जरी उदय असला तरी आमचं ज्ञान पूर्णतः प्रगट होऊ दिलं नाही. एक मिनिट, माझा गोंधळ झाला. देशघाती स्पर्धकांच्या मध्ये आम्हाला ज्ञान नाही आणि सर्वघाती स्पर्धकांच्या अनुदयात आम्हाला ज्ञान आहे, असं आहे का? सर्वघाती स्पर्धकांचा अनुदय तर अपेक्षितच आहे. सर्वघाती स्पर्धकांचा अनुदय असावाच लागतो. देशघातीचा उदय सुरूच आहे, पण सुरू आहे त्यामुळे ज्ञान नाही आहे. जो काही आमचा तिथेही अनुदय आहे त्यांनी आम्हाला ज्ञान आहे. उदयाने आमचं ज्ञान आवृत्त झालेलं आहे. उदयाने आमच्या ज्ञानावर पडदा पडलेला आहे. अनुदयानं ज्ञान प्राप्त झालं. कर्माचा अनुदय आहे. कर्माच्या अनुदयानं. थांबा एक मिनिट. कर्माच्या अनुदयाने ज्ञान प्राप्त आहे. हे तुम्ही आजच ऐकलं.
आपण लावताना कसं लावतो. आता मी परत या अनुषंगाने परत एक प्रश्न विचारते. आम्हाला आता हे ज्ञानावर घटित केलं आपण, असं सम्यक्त्वावर घटित केलं. सम्यक्त्वावर घटित कसं करतो आपण की अनंतानुबंधी 4 आणि दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृती, 3 मध्ये 2 प्रकृती लावा, मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व. या 6 प्रकृतींच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. भावी काळात उदयात येणाऱ्या अनंतानुबंधी आणि मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व यांचा सद्वस्तारूप उपशम आणि सम्यक प्रकृतीचा उदय. अशी कर्माची अवस्था असताना जीवाचं जे सम्यक्त्व प्रगट आहे ते क्षयोपक्षमिक सम्यक्त्व म्हटल्या जातं. ते क्षयोपक्षमिक सम्यक्त्व आहे. आता या ठिकाणी प्रश्न की सम्यक प्रकृतीचा उदय, सम्यक प्रकृती ही देशघाती प्रकृती आहे. सम्यक प्रकृतीच्या उदयाने जीवाला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली का? नाही. मिथ्यात्वाचा हे झाला म्हणून झाली. मिथ्यात्वाचा अनुदय झाला म्हणून झाली. सम्यक प्रकृतीचं काय म्हणाल? त्याच्यात चलमल अगाध दोष निर्माण झाला. म्हणजे सम्यक प्रकृतीच्या उदयामध्ये चल मल अगाध दोष निर्माण झाले. सम्यक प्रकृतीच्या उदयामध्ये जीवाचा सम्यक्त्व भाव प्रगट झालेला नाही. हे पहिल्यांदा कर्माच्या उदयात आम्हाला इथे घाती कर्माच्या उदयात कधीही कोणत्याही तऱ्हेची गुणाची प्राप्ती नाही. सम्यक प्रकृतीच्या उदयामुळे जीवाला चल मल अगाड या दोषांची निर्मिती तिथे झाली. पण एवढंच झालं, देशघाती स्पर्धक असल्यामुळे आमच्या श्रद्धा गुणावर पूर्णतः आवरण टाकायला ते असमर्थ ठरले. तसंच इकडे पण लावायचं मती ज्ञानात की मती देशघाती स्पर्धकांचा उदय असल्यामुळे आमच्या त्या ज्ञानावर पूर्णतः आवरण टाकायला ते असमर्थ ठरले. पण ज्ञानामध्ये जे काही दोष येतील ते कर्माच्या उदयामुळे येतील. आणि जेवढा अनुदय राहील तेवढं आम्हाला ज्ञान प्राप्त राहील. बोलताना बोलायची भाषा की क्षयोपक्षमामुळे ज्ञानाची प्राप्ती आहे, बोलताना हीच भाषा राहील, समजायचं आम्हाला अशा तऱ्हेने आहे. क्लिअर झालं हे? पण हे बरोबरच आहे ना, क्षयक्षमामुळे ज्ञान प्राप्त झालं, कारण 3 प्रकारची अवस्था होते म्हणूनच प्राप्त होते. आहेच ना तशीच अवस्था नाही, आहे. मग बोलायची भाषा आपण म्हटलं. बोलायचं कसं आहे की ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपक्षमाने जीवाला ज्ञान प्राप्त झालं, ही सर्वसाधारण भाषा झाली. पण याच्या सूक्ष्मता जर आपण बघितली तर काय म्हणू, सर्वघातीचा अनुदय आहे ना. नंतर उदीर्णा झाली नाही सर्वघाती स्पर्धकांची आणि देशघातीचा उदय आहे, असंच 3 लावणं. पण या शेवटच्या 2 तर सर्वघाती आहे, त्याचा तर संबंध नाहीये. पण हा देशघाती कर्म काय करताय तिथे? देशघाती कर्माचं कार्य दिसलं पाहिजे ना. कर्म आहे त्याचं कार्य काय राहणार आहे? ज्ञान आवृत्त करण्याचं. पण देशघाती आहे म्हणून पूर्णतः आवृत्त करायला तो असमर्थ ठरला. हेच त्याचं कार्य आहे. म्हणजे काय झालं, काही ना काही प्रमाणात आमच्या जाणण्यामध्ये दोष निर्माण झाले. दोष म्हणजे आता इथे ठळक नाही सांगितले, जसं सम्यक्त्वामध्ये चलमल अगाड सांगितले, इथे काहीतरी ज्ञानामध्ये हीनाधिकता आली, कमतरता आली. हे कार्य कुणाचं झालं? देशघातीच्या उदयाचं झालं. म्हणून असं हे लावायचं. बोलताना तर भाषा एक साधारण बोलू आपण, पण बारीक समजताना हे 3ही आपल्याला असं पाहावं लागतील. क्लिअर? मला वाटतं आपण पुढचं प्रकरण 12व्या गुणस्थानाचं उद्याला सुरू करूया. आज आपण इथे थांबूया. अजूनही काही प्रश्न असेल तर पाहू शकतो आपण.
जिनवाणी के ज्ञान से तुझे लोकालो सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सव्वसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.